नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर सकलममध्ये आपलं स्वागत आहे। गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या त्या 1200 दूध संस्थांच्या चौकशीसाठी आता समिती गठीत करण्यात आली आहे। दुग्ध विकास विभागाचे पुणे विभागीय उपनिबंधक यांनी हे आदेश दिलेत। गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या 1200 दूध संस्थांच्या बाबत श्री महादेव सहकारी दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी तक्रार केली होती। त्याची दखल घेऊन विभागीय उपनिबंधक यांनी या संस्थांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। सांगलीचे सहाय्यक निबंधक यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी समिती असणार आहे। या समितीमध्ये सांगली येथील सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत। गोकुळ दूध संघाशी संलग्न असलेल्या त्या 1200 दूध संस्थांचा वाद उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता। या संस्था नियमबाह्य पद्धतीने नोंदणी केल्या असून अनेक दूध संस्था 50 लिटरपेक्षा दूध कमी घालत असल्याने त्यांच्यावर व्यावसायिकाची कारवाई करण्याची मागणी प्रकाश बेलवाडे यांनी केली होती। यानंतर या दूध संस्थांवर व्यावसायिक नेमण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती। मात्र राज्य सरकारच्या दुग्ध विभागाने त्याला स्थगिती दिली होती। हा वाद न्यायालयात गेल्यानंतर यावर सुनावणी झाली। दरम्यानच्या काळात राज्य सरकारच्या दुग्ध विकास विभागाने दिलेले स्थगिती आदेश मागे घेत असल्याचे उच्च न्यायालयात सांगितले। दरम्यानच्या काळात प्रकाश बेलवाडे यांनी मार्च महिन्यामध्ये विभागीय दुग्ध उपनिबंधकांच्याकडे तक्रार करून या 1200 दूध संस्थांच्या चौकशीची मागणी केली होती। त्यानुसार या 1200 दूध संस्थांच्या चौकशीसाठी ही समिती नेमण्यात आली आहे। दरम्यान विभागीय दुग्ध उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी गोकुळ निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम तात्काळ सादर करण्याच्या सूचना सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांना सोमवारी 30 मार्च रोजी दिल्या आहेत। मात्र मतदार यादी तयार करताना त्या 1200 संस्थांचा समावेश करायचा की नाही याबाबत स्पष्ट आदेश नसल्याने याबाबत मार्गदर्शन मागितले आहे। तर दुसरीकडे आज बुधवारी पुणे विभागीय उपनिबंधक यांनी या 1200 संस्थांच्या चौकशीसाठी विशेष समिती गठीत केल्याने या प्रकरणाचा गुंता वाढणार आहे। त्यामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक वेळेत होणार की नाही अशी शंका देखील आता उपस्थित होत आहे। धन्यवाद।